रिपोर्ट आहे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालाच्या संदर्भातला। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला कोर्टाने दोषी ठरवलंय। या प्रकरणी आणखी 2 आरोपींनाही दोषी ठरवण्यात आलंय, तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आरोपींना फाशी होणार की जन्मठेप याचा फैसला येत्या 11 एप्रिलला होणार आहे। काय आहे हे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून। अभय कुरुंदकरनंच केली अश्विनी बिद्रे यांची हत्या। कुरुंदकरसह तिघे दोषी, तर खडसेंच्या भाच्याची निर्दोष मुक्तता। फाशी की जन्मठेप, 11 एप्रिलला सुनावणार शिक्षा। कोल्हापूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे गोरे यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल पनवेल कोर्टानं शनिवारी सुनावला। पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला दोषी ठरवण्यात आले, तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणारे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांनाही दोषी ठरवण्यात आले। तर एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। आज निकाल जाहीर करण्यासाठी तारीख दिली होती, त्याप्रमाणे आज निकाल जाहीर केले गेलेला आहे व त्या निकालाप्रमाणे आरोपी क्रमांक 1 याला हत्येच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरलेला आहे। आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांना हत्येतील पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली म्हणून दोषी धरलेला आहे आणि आरोपी क्रमांक 2 याच्या विरुद्ध काही सक्रिय साक्षी पुरावा नसल्यामुळे त्याची या गुन्ह्यातनं मुक्तता केलेली आहे। तब्बल 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 साली अश्विनी बिद्रे गोरे यांची निघृण हत्या करण्यात आली होती। अश्विनी बिद्रे यांचा राजू गोरे यांच्याशी 2005 मध्ये विवाह झाला। लग्नानंतर त्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस दलात रुजू झाल्या। चांगली पोस्टिंग असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासोबत त्यांचं प्रेम जुळलं। 2013 मध्ये रत्नागिरीत बदली झाल्यानंतर बिद्रे आणि कुरुंदकर यांच्या प्रेम संबंधाची माहिती पतीला समजली। त्यावरून अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यात वाद झाले। पतीला गायब करण्याची धमकी कुरुंदकरने दिली। 2015 मध्ये अश्विनी यांची नवी मुंबईतील कळंबोळीमध्ये बदली झाली। 11 एप्रिल 2016 रोजी भाईंदरच्या घरात कुरुंदकरनं अश्विनीची बॅटनं मारून हत्या केली। हत्येनंतर लाकूड कापण्याच्या कटरनं त्यानं अश्विनीचे धड, हातपाय आणि मुंडकं वेगळं केलं। अश्विनीचे तुकडे करून भाईंदरमधील घरात फ्रीजमध्ये ठेवले। अश्विनीचं धड लोखंडी पेटीत भरून भाईंदर जवळील खाडीत फेकलं। हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांची मदत घेतली। जुलै 2016 मध्ये अश्विनी बेपत्ता असल्याची तक्रार पती राजू गोरे यांनी केली, मात्र पोलिसांनी तपास केलाच नाही। गोरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर तपासाला गती आली। धक्कादायक बाब म्हणजे कुरुंदकरवर हत्येचा आरोप असतानाही त्याची राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करण्यात आली। कुरुंदकर बरोबरचे प्रेमसंबंध आणि वादाचं संभाषण अश्विनी यांच्या संगणकात आढळलं। याच पुराव्याच्या आधारे अखेर अभय कुरुंदकर आणि त्याचे साथीदार यांना कोर्टानं हत्येप्रकरणी दोषी ठरवलंय। त्यांना नेमकी काय शिक्षा होणार याचा फैसला पनवेल कोर्ट येत्या 11 एप्रिलला सुनावणार आहे। निखिल चव्हाण, पुढारी न्यूज।